तुम्हाला तर माहिती आहे, मी आणि माझे मित्र पुण्यातले अबेंडन्ड बिल्डिंग बघण्यासाठी गेलेलो आहे. खालचे सगळे फ्लोअर फिरलो आणि आलो आम्ही थर्ड फ्लोअरला. थर्ड फ्लोअरला येऊन बघितलं तर वरनं खूप वातावरण भारी दिसत होतं. बाहेर थोडा वेळ थांबलो, बाहेरचं थोडंफार बघितलं. त्यांना म्हणलं चला आता आतमध्ये जाऊ आपण. आम्ही आतमध्ये बघण्यासाठी सगळे गेलो. कन्स्ट्रक्शन पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शनच वाटत होतं. काय हेच झालेलं नव्हतं. इथं तर नॉर्मली तर सगळं तोडूनच टाकलेलं आहे. त्याला काय बघण्यात उपयोगच नाही आहे. मग निघालो आम्ही पुढं. पुढं बघायला गेलो तर बरंच काय काय चित्रकार केलेली होती. मी त्याला म्हणलं चला आता इथं नको थांबायला, दुसऱ्या इथं जाऊ. मग दुसऱ्या साईडला गेलो. दुसऱ्या साईडला गेलो. मित्र म्हणलं चला सगळ्या रूममध्ये एक्सप्लोअर करू आता आपण. आतमध्ये सगळ्या रूम एक्सप्लोअर करायला आलो. फर्निचर ते तर नॉर्मली तसंच होतं. काय हे झालेलं नव्हतं. बरंच काय काय लिहिलेलं होतं पूर्ण बिल्डिंगवरच. म्हणजे पूर्ण आतमध्ये जेव्हा गेलं तेव्हा दिसेनच तुम्हाला काय काय लिहिलेलं आहे तिथं. ते आम्ही सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये. ज्या टायमिंगला आमची चुकामुक झाली होती त्या टायमिंगला काकांनी सांगितलेलं बिल्डिंगमध्ये नका जाऊ, कारण की ती बिल्डिंग कधीही पडू शकते. म्हणून काकांनी सांगितलं खरं, पण आमच्या अंगात लय मस्ती. आम्ही निघालो आणि आलो. या साईडला पूर्ण शिडी होती. इथून जर खाली गेलं तर वाटच लागली, कारण की इथं शिड्या तोडून टाकलेल्या आहेत वाटतं. आता कोणी तोडल्या हे आपल्याला तर माहिती नाही, कारण की पूर्णच तोडलेल्या शिड्या आहेत ह्या. ते बघितलं आणि आम्ही निघालो पुढं. पुढं जाता जाता म्हणलं चला दुसरीकडे आणखी काय आहे का बघू. इथं मोकळा स्पेस ते होता बरंच काय काय, पण तिथं काय बघण्यासारखं इतकं काय नव्हतं. म्हणून निघालो. आम्ही दुसऱ्या रूममध्ये गेलो. दुसऱ्या रूममध्ये बघितलं तर तिथं प्रॉपर एकदम फर्निचर होतं. दुसऱ्या ठिकाणी बेड होता, पण तो जाळलेला होता. इथं बघा हे वॉलपेपर आहेत म्हणजे बिल्डिंगचे. इतका प्रीमियम वॉलपेपर वाटत होता ना तो. आत्ताही असा नवीन नवीनच वाटत होता. पण काय आता बिल्डिंगची जी अवस्था बघून आहे ती काहीच कळत नाही. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.